हॅलो गाईज, तर कसे आहात सगळे? मजेत ना? तर आता आपल्या मुलांना सगळ्यांना उन्हाळी सुट्टी लागली असेल आणि आता त्यांना पिकनिकला कुठे घेऊन जाणार हा प्रश्न पडला असेल. तर मी घेऊन आले आहे असाच एक स्पॉट जिथे ऊन पण लागणार नाही, खाण्यापिण्याचं पण टेन्शन नाही आणि दिवस पण एन्जॉय फुल आणि मजेत. म्हणजेच आपण जाणार आहोत शिरूर तालुक्यातील मोराच्या चिंचोलीकडे, म्हणजे जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र. ते आहे पुण्यापासून 55 किलोमीटर पुणे सोलापूर हायवे लगत. मोराची चिंचोली हे खूपच सुंदर गाव आहे. या गावाचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथे मोरांची वस्ती आहे. होय, इथे शेकडोंच्या संख्येने मोर तुम्हाला पाहायला आणि बघायला मिळतील. हे गाव पुण्यापासून सुमारे 55 किलोमीटर अंतरावर आहे आणि एक दिवसाच्या पर्यटनासाठी अतिशय योग्य ठिकाण आहे. इथे शेकडो मोर सकाळी आणि संध्याकाळी नाचताना दिसतात. इथे आल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला वेलकम ड्रिंक दिलं जातं. त्यानंतर सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा स्नॅक्स आणि पाण्याची बाटली ह्या सगळ्या गोष्टी दिल्या जातात. इथे छोटंसं अंतराळ केंद्र देखील उभा केलं आहे आणि त्यावर बरीचशी माहिती दिली आहे. इथे झोक्यांचे विविध प्रकार दाखवले आहेत. त्यामध्ये छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळेच इथे झोका खेळू शकतात. त्यानंतर इथे तुम्हाला मॅजिक शो, पपेट शो देखील दाखवले आहे. समर मध्ये सगळ्यांचा आवडीचं ठिकाण म्हणजे स्विमिंग पूल, रेन डान्स याचा सुद्धा आनंद तुम्ही इथे घेऊ शकता. जेवणामध्ये इथे झुणका भाकर, भात आमटी, पुरणपोळी यांसारखं पारंपरिक आणि गावरान जेवण मिळतं. जेवण झाल्यानंतर इथे मस्त तुम्ही असं झाडाखाली बसून आनंद घेऊ शकता. रायडिंग मध्ये इथे सायकल रायडिंग आहे. मोठ्यांसाठी सुद्धा इथे छान सोय आहे. तसेच इथे बैलगाडी आहे, घोडागाडी, उंटाची सफारी आहे. याचे तिकीट दर मोठ्यांसाठी 800 आणि लहानांसाठी 600 रुपये आहे. तसेच तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने बुकिंग करू शकता. मोराची चिंचोली हे निसर्गप्रेमी, कुटुंब आणि लहान मुलांसाठी एक अद्भुत पर्यटन स्थळ आहे. एक दिवसांचा निवांत वेळ आणि गावाचा अनुभव यासाठी हे ठिकाण नक्कीच भेट देण्याजोगं आहे. तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.